हॅलो एव्हरीवन, चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. श्रीमंत बनायचं आहे तर त्याच्यासाठी कोणत्या ट्रिक वापरायच्या आहेत, ह्याने पैसा येईल आणि तुमच्या एकाच वेळी फ्लॅटसुद्धा तुम्ही खरेदी करू शकाल. तर कोणत्या आहेत त्या ट्रिक ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला बघूया कोणत्या आहेत त्या ट्रिक. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये पैसा हा खूप गरजेचा झालेला आहे. पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही. त्याच्यामुळे पैसा खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या स्वतःच्या हक्काचं घर असावं. भारतात स्वतःचं घर हा माणसाच्या भावनेचा एक विषयच आहे. नोकरी लागल्यानंतर शहरात घर खरेदी करणं हे प्रत्येकाला वाटतं. आता घर खरेदी ही कठीण राहिलं नाही, कारण होम लोन देणाऱ्या बँकांचं अनेक पर्याय आहेत, जे घराच्या किमतीचा मोठा भाग कर्ज म्हणून देतात. दुसरं जे आहे ते घर खरेदीसाठी जॉब आणि डाऊन पेमेंट जुगाड होताच होम लोन मिळतं. त्यासाठी लोक नोकरी मिळताच घर खरेदी करण्याचा निर्णय घेतात. मात्र नोकरी करतानाच घर खरेदी करण्याचा निर्णय योग्य असतो का? करिअरच्या सुरुवातीलाच होम लोन घेणे हे योग्य पाऊल ठरेल का, हे आपण समजून घेऊया. सहसा जेव्हा लोक कर्ज घेऊन घर खरेदी करतात तेव्हा ते बँकांच्या EMIशी जोडलेले असतात, कारण देशातील बहुतांश लोक किमान 20 वर्षापासून गृहकर्ज घेतात. घर विकत घेणे हा एक चांगला सौदा आहे की भाड्याने राहणे, हे एका उदाहरणाने समजून घेऊया आपण. देशातील बहुतांश लोक मध्यमवर्गीय कुटुंबे 2 BHK फ्लॅट खरेदी करतात. विशेषतः मेट्रो शहरामध्ये हा ट्रेंड आहे. 2 BHK फ्लॅटची किंमत शहरानुसार ठरवली जाते. जर आपण दिल्लीचे उदाहरण घेतले तर तिथे 50 लाख रुपयांना मिळते. यासाठी सुमारे 15% रक्कम डाऊन पेमेंट करावी लागते. म्हणजे सुमारे 7 ते 8 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट तुम्हाला करावं लागतं. यासोबत मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि ब्रोकरेज स्वतंत्रपणे आकारले जातात. आणि इतकंच नाही तर नवीन घर घेतल्यानंतर लोक अनेकदा नवीन फर्निचर, इंटिरियरसाठी इतर वस्तूही खरेदी करतात, ज्यावर एका अंदाजानुसार ते 4 ते 5 लाख खर्च करतात. जर आपण डाऊन पेमेंट आणि खर्च हे जोडले तर 12 लाखापर्यंत घर जपण्यापूर्वी स्वतंत्रपणे खर्च केला जातो. एक उदाहरण बघूया. जर एखाद्याने सुमारे 50 लाख रुपयांचा फ्लॅट घेण्यासाठी 7 लाखाचे हे डाऊन पेमेंट केलं आणि उर्वरित 43 लाख रुपयांचे कर्ज घेतलं. सध्या क्रेडिट स्कोर चांगला असल्यास 9% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध आहे. 9% व्याजदर 20 वर्षांच्या गृहकर्जासाठी EMI 688 रुपये लागेल. याशिवाय डाऊन पेमेंट आणि इतर गोष्टीवर तुम्हाला जवळपास 12 लाख रुपये खर्च करावे लागतील. आता दुसरी परिस्थिती बघूया. घर घेण्याऐवजी भाड्याने राहण्याचा निर्णय घेतला आणि जो फ्लॅट खरेदी केलाय तोच भाड्याने घेतला तर त्याचे मासिक भाडे सुमारे 15 ते 17 हजार रुपये असू शकते. अशा वेळी दर महिन्यात तुमच्याकडे बचत करण्यासाठी 21,000 रुपयांपेक्षा जास्त शिल्लक राहतील. आता हा पैसा योग्य रणनीतीने गुंतवला तर कोट्यावधींचा निधी निर्माण होऊ शकतो. चांगल्या रिटर्नसाठी आज अनेक उत्तम गुंतवणुकीचे पर्याय हे उपलब्ध असतात. कमी काळात जास्त परतावा देण्याच्या दृष्टीने SIP हा एक चांगला पर्याय मानला जातो. SIP मध्ये 10 ते 12% परतावा मिळणे सामान्य आहे. जर तुम्ही मासिक 21,000 रुपये गुंतवले आणि त्यावर 12% परतावा मिळवला तर तुम्हाला 20 वर्षानंतर सुमारे 2 कोटी रुपये मिळतील आणि 20 वर्षात तुम्ही सुमारे 50 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. SIP बाबतीत 15% परतावा ही मोठी गोष्ट नाही. जर तुम्हाला 15% परतावा मिळाला तर
तुम्हाला 20 वर्षानंतर सुमारे 3 कोटी रुपये आरामशीर मिळतील. या मासिक EMI व्यतिरिक्त तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी 12 लाख रुपयांची एकर कमी रक्कम देखील आहे, जी तुम्ही तुमच्या खिशातून डाऊन पेमेंटपासून ते कागदपत्री सर्व गोष्टींवर खर्च करणार आहात. तुम्ही हे 12 लाख रुपये कुठेतरी एकर कमी गुंतवलेत तर 20 वर्षानंतर तीही मोठी रक्कम ही गुंतवणूक 20 वर्षात अंदाजे 1 कोटी रुपये वार्षिक 12% दराने आणि 15% दराने 1.96 कोटी रुपये होतील. तर भाड्याने राहत असताना EMIचे पैसे गुंतवून तुम्ही करोडपती बनू शकता. कारण पहिल्या परिस्थितीत म्हणजे भाड्याने राहून तुम्ही 25 वर्षात 5 कोटीपेक्षा जास्त निधी जमा करू शकता. हे 15% परताव्यानुसार आहे. जर तुम्हाला 12% परतावा मिळाला तर 20 वर्षानंतर तुमच्याकडे 3.25 कोटी रुपये असतील. आज तुम्ही गृहकर्ज घेऊन 50 लाख रुपयांना खरेदी करत असलेल्या फ्लॅटची किंमत 20 लाख रुपये सुमारे 2 कोटी रुपये असू शकते. पण त्याच वेळी जुन्या घराची किंमतही कमी होते. अशा प्रकारे घर घेण्याऐवजी ते भाड्याने राहून गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते आणि 20 वर्षानंतर तुम्ही त्याच गुंतवणुकीच्या रकमेसह सध्याच्या किमतीत 2 घरे सहज खरेदी करू शकता. तर ही अशी एक सोपी ट्रिक आहे, मी तुम्हाला सांगितलेली आहे. अवश्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवश्य वापरा. तुम्हाला ह्याचा चांगला अनुभव येईल. तुम्ही सुद्धा या प्रकारे SIP वगैरे या प्रकारे तुम्ही तुमचा पैसा गुंतवणूक करा. त्यामध्ये तुमचे आरामशीर 2 फ्लॅट होतील. व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.